त्यांनी दुसऱ्यांच्या घरची भांडी घासून स्वतःचा घामाचं आणि रक्ताचं पाणी करून आपल्या लेकराला उंच आकाशात झेपणारा अधिकारी बनवलं. त्याच लेकराने आज त्या आईच्या अस्तित्वाला नाकारलं होतं. ऑफिसच्या त्या भव्य सभागृहात मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या गर्दीत उभा असलेला तो मुलगा आपल्या यशाच्या माझात इतका अंधारा चालला होता की त्याला जन्म देणारी आई ओळखू येईनाशी झाली होती. आई थरथरत्या हाताने मनात मायेचा अथांग सागर घेऊन त्याच्या जवळ आली. हातातल्या कपातला चहा सांडू नये म्हणून ती काळजीपूर्वक पुढे सरकली आणि अगदी अलगद ममतेने ओथांबलेल्या आवाजात म्हणाली, बाळा चहा घे. त्या एका शब्दात तिचं सगळं आयुष्य दडलं होतं. तिची उपासमार, तिचे त्याग, तिचं प्रेम, त्या निर्दयी मुलाच्या हृदयाला ते काहीच भेटलं नाही. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर तुच्छतेची सावली उमटली. सगळ्यांसमोर त्याने आईला जोरात धक्का दिला आणि संतापाने ओरडला, कोण मुलगा, कोणाचा मुलगा? म्हातारे, तुझी लायकी पाहिली आहेस का? माझ्या अंगावरचा हा लाखोंचा सूट बघ. तुझं धाडस कसं झालं मला मुलगा म्हणायचं? तो धक्का इतका जबरदस्त होता की आई भिंतीवर आदळली. तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि तिच्या रक्ताचं एक लाल हरेश तिच्या कपाळावरून ओघळू लागलं. पण त्या रक्तापेक्षाही जास्त खोल जखम तिच्या मनाला झाली होती. तरीही ती डोळ्यात राग न ठेवता फक्त एक वेदनादायक प्रश्न होता, माझं लेकरू इतकं परक झालं कसं? पण त्या मुलाला काहीच फरक पडला नव्हता. आपल्या खोट्या रुबाबाच्या आड तो आपल्या आईला वेडी भिकारी ठरवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला कल्पनाही नव्हती की त्या सगळ्या नाटकाचा एक साक्षीदार शांतपणे पाठीमागून येत होता. क्षणभरातच वातावरणात एक आवाज घुमला. त्या मुलाच्या गालावर त्याच्या मोठ्या बॉसने एक जबरदस्त चपराक लगावली होती. त्या एका आवाजाने संपूर्ण ऑफिस स्तब्ध झालं आणि त्या क्षणी त्या मुलाच्या खोट्या अभिमानाला काचेसारखा तडा गेला. ललिताताईंचं वय आता 65 वर्षांवर आलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या प्रत्येक सुरकुतीत त्यांच्या आयुष्यातील असंख्य दुःख, कथा आणि संघर्ष जणू कोरले गेले होते. 26 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या नवऱ्याचं अकाली निधन झालं तेव्हा गावातल्या लोकांनी हळहळ व्यक्त करत म्हटलं होतं, आता ही बिचारी काय करणार? पण पुढे ललिताताईंची परिस्थिती पुढे हात टेकवले नाही. त्यांनी आपल्या 3 वर्षाच्या लेकरासाठी, वैभवसाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. त्यांनी लोकांच्या घरामध्ये भांडी घासण्याचं काम सुरू केलं. दुसऱ्यांच्या घरचे घाणेरडे कपडे धुतले. कडाक्याच्या थंडीत अंगात स्वेटर न असताना थरथरत काम केलं, फक्त एवढ्यासाठी की त्यांच्या वैभवला कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये. जेव्हा वैभवच्या कॉलेजच्या फीची वेळ आली, तेव्हा पैशांची कमतरता भासली, तेव्हा ललिताताईने क्षणाचाही विचार न करता आपलं मंगळसूत्र विकून टाकलं. त्या स्वतः चटणी भाकरीवर दिवस काढत होत्या, पण वैभवच्या डब्यात मात्र चपाती भाजी कधीच कमी पडू दिली नाही. त्यांच्या ह्या जीव तोडून केलेल्या कष्टाचं फळ मिळालं. वैभव एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर बनला. काळाच्या ओघात त्याचं लग्न शहरातल्या श्रीमंत आणि आधुनिक विचारांच्या काव्यासोबत झालं. ललिताताईंना वाटलं, आता माझे दुःखाचे दिवस संपले, आता माझा मुलगा मला सुखात ठेवेल. पण नियतीने त्याच्या वाट्याला काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. ज्या वैभवला त्यांनी आपल्या अंगावरचं दूध पाजून मोठं केलं, तोच एक दिवस त्यांना सापासारखा डोसू लागला. लग्नाला काहीच महिने झाले होते आणि काव्याला ललिताताईचं घरातलं अस्तित्व खटकू लागलं. एके दिवशी वैतागून ती वैभवला म्हणाली, वैभव, तुझे मित्र घरी येतात, पण मला खूप लाज वाटते. तुझी ही गावंढळ सारखी आई सगळीकडे फिरत असते, त्यांच्या साडीचा वासही मला सहन होत नाही. तू तिला स्पष्ट सांग ना, आमच्या पाहुण्यांसमोर येऊ नकोस. आणि वैभव, जो कधी आईच्या पदराला धरून रडायचा, तोच आज आपल्या बायकोच्या दिखाव्यात आणि पैशाच्या मोहात अडकून आपल्या देवी समान आईला विसरला. तो निर्विकारपणे म्हणाला, आई, काव्य बरोबर बोलत आहे. तू तुझ्या खोलीतच बसून राहा. तुझ्यामुळे आमचं स्टँडर्डनेस खराब होतं. हे शब्द ललिताताईने गिळून टाकले. अपमानाचा कडू घोट बनवून त्या दिवसभर घरातील सगळी कामं करत राहिल्या. झाडू, फरशी, भांडी, फक्त एवढ्यासाठी की मुलगा आणि सून त्यांना घरातून बाहेर काढणार नाही. पण एक दिवस त्यांच्या आयुष्याचा शेवटचा आधारही कोसळणार. मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. त्या रात्री आकाशात फक्त काळे ढग नव्हते, होते ते जणू एकदा भयंकर संकटाचं कोसळत होतं. बाहेर मुसळधार पाऊस आणि वादळ सुरू होतं. वाऱ्याचा भयान आवाज काळजाचा ठोका चुकवत होतं. पण त्या भव्य घराच्या आतलं वातावरण त्या वादळापेक्षा कितीतरी जास्त भयानक होतं. जिन्याखाली एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीत 65 वर्षांच्या ललिताताई एक जुनी गोधडी अंगावर ओढून पडल्या होत्या.
तरी त्यांचं शरीर थरथरत होतं. 104 अंश तापाने त्यांचं अंग भट्टीसारखं धगधगत होतं. सततच्या कोरड्या खोकल्यामुळे त्यांचा घसा दुखत होता, गळा कोरडा पडला होता आणि शरीरात इतकाही जीव उरला नव्हता की त्या स्वतः होऊन एक ग्लास पाणीही पिऊ शकतील. त्या अंधाऱ्या खोलीत त्या एकट्याच आपल्या वेदनांशी झुंज देत होत्या आणि बाहेरचं वादळ जणू त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब बनून कोसळत होतं. खूप वेळ स्वतःशी झुंज देत वेदना सहन करत राहिल्यानंतर जेव्हा त्यांची सहनशक्तीची मर्यादा ओलांडली गेली तेव्हा ललिताताईने भिंतीचा आधार घेतला. थरथरणारे पाय, धापा टाकणारा श्वास आणि अंगातली त्राण झालेला जीव या सगळ्यांच्या आधारावर त्या कसं बसं पाऊल पुढे टाकत टाकत फरफरत रूमपर्यंत आल्या. समोरचं दृश्य मात्र अगदीच काही वेगळं होतं. मॉडर्न सुनबाई काव्या मऊ सोप्यावर आरामात लोळत होती. एसीची थंडगार हवा संपूर्ण हॉलमध्ये दरवळत होती आणि ती आपल्या मोबाईलवर छोटे छोटे व्हिडिओ पाहत मोठ्या मोठ्याने हसत होती. जणू या घरात कुठलंच दुःख अस्तित्वालाच नाही. ललिताताईने दरवाजाच्या चौकटीला घट्ट पकडलं. त्यांच्या आवाजातील शक्ती जणू हरवून गेली होती. तरीही त्या तुटलेल्या कापऱ्या आवाजात म्हणाल्या, काव्या, माझ्या शरीरात अजिबात जीव नाही. तापामुळे सगळं अंग दुखते. तू माझ्यासाठी फक्त एक गरम चहा करशील का? माझा घसा त्यांचं वाक्य पूर्ण होऊही शकलं नाही. क्षणात काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू विरुळून गेलं आणि त्या जागी संतापाचा भडका उडाला. तिने आपल्या हातातला महागडा मोबाईल सोप्यावर आपटला आणि एकदम उभी राहिली, जणू कोणीतरी तिला घोर अपमानित केलं होतं. काय म्हणालात तुम्ही? तिचा टोचणारा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. मी चहा बनवू आणि तेही तुमच्यासाठी? म्हातारे, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? मी या घरात तुमच्या बापाची नोकरानी म्हणून आलेली नाही. जर फुकटचं खायचं असेल तर स्वतःचं काम स्वतः कर. आजारी आहेस तर जाऊन मर तुझ्या त्या कोमट खोलीत, पण माझं डोकं फिरवू नकोस आणि सकाळी सकाळी तुझं तोंड हे दाखवू नको. माझा दिवस खराब केलास. एक एक शब्द जणू धारदार सुरीसारखा ललिताताई यांच्या हृदयावर जाऊन खाऊ लागला होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर ओसंडला. ज्या स्त्रीचं वय तिच्या आईच्या इतकं होतं त्या सासूबाईंना ती इतक्या निर्दयीपणे अपमानित करत होती. ललिताताईने मान खाली घातली. अपमानाचं ओझं घेऊन त्या आपल्या खोलीकडे वळाल्या. इतक्यात क्लिक घराचा मुख्य दरवाजा उघडला. वैभव तो ऑफिसमधून परतला होता. त्याला पाहताच काव्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. जी स्त्री काही क्षणांपूर्वी निर्दयीपणे ओरडत होती तीच अचानक डोळ्यांतून अश्रू आणून रडण्याचा अभिनय करू लागली. ती धावत जाऊन वैभवच्या गळ्यात पडली. वैभव, मला या घरातून आत्ताच्या आत्ता घेऊन चल. मी इथे एक क्षणही राहू शकत नाही, ती हुंदके देत म्हणत होती. वैभव घाबरून गेला. काय झालं काव्या, तू रडतेस का? काव्याने लगेच ललिताताईंकडे बोट दाखवलं. तुझ्या या आईमुळे दिवसभर मला टोमणे मारतात. त्या आत्ताच्या काही वेळापूर्वी म्हणत होत्या मी या घरातील कामवाली आहे. माझ्याकडून जबरदस्ती काम करून घेत होत्या आणि मी नाही म्हटलं तर मला अपशब्द बोलू लागल्या. तिच्या प्रत्येक खोट्या आरोपासह ललिताताईचं मौन अधिकच गहरत होतं. वैभव, मी ह्या रोजच्या नाटकामुळे थकून गेले आहे. आज निर्णय होऊनच राहील. ह्या घरात एकतर मी राहीन नाहीतर ही म्हातारी. काव्याच्या ह्या कठोर शब्दांनी जणू वैभवच्या अंतरात्म्याला दडलेला राक्षस जागा झाला. ऑफिसमधला सगळा थकवा, बायकोने भरलेले कान या सगळ्यांनी त्याच्या डोळ्यांवर असा अंधार पसरवला होता की त्याला आपल्या आईचं तापाने फणफणत असलेलं शरीर, थरथरणारे पाय आणि दयनीय नजरेने विनवणारे डोळे काहीच दिसेनासे झाले. तो संतापाने वाघासारखी डळकाळी फोडत पुढे सरसावला. कोणताही प्रश्न न विचारता आईची अवस्था कशी आहे हे पाहण्याचाही प्रयत्न न करता त्याने ललिताताईंच्या सुकलेल्या अशक्त मनगटाला आपल्या मजबूत हाताने निर्दयीपणे पकडलं. इतक्या जोरात दाबलं की त्याच्या अंगातून वेदनेची कळ उसळली. ललिताताईचं शरीर तापाने आधी जळत होतं. त्या वेदनेने तडफडत होत्या, पण वैभवला त्याची किंचितही जाणीव झाली नव्हती. वैभव बाळा, त्या खोकत थरथरत विनवू लागल्या. तू हे काय करतोयस? माझा हात दुखतोय. मला कुठे घेऊन चाललायस? बाहेर वैभवचा आवाज कठोर निर्दयी होता. तुला कायमचं ह्या घरातून बाहेर काढतोय. इतकं म्हणत त्याने त्यांना ओढायला सुरुवात केली. 65 वर्षांची ती अशक्त वृद्ध महिला आपल्या मुलाच्या ह्या निर्दयी झटक्यांना कशी सहन करणार? त्या फरशीवर आपटल्या, पण वैभव थांबला नाही. त्याने त्यांच्या दंडाला पकडला आणि त्या थंड गुळगुळीत मार्बलवर त्यांना फरफटत मुख्य दरवाजाकडे ओढू लागल्या. वैभव, मला सोड. माझा हात
मी काय केले? ललिताताई फरचीवर ओढल्या जात होत्या, वेदनेने रडत होत्या, पण त्या घराच्या भिंतीने जणू आपले कान बंद केले होते. पाठीमागे उभी असलेली काव्या ओटांवर कुटीत हास्य घेऊन स्वतः निर्माण केलेले हे भयंकर दृश्य फक्त शांतपणे पाहत होती. क्षणात वैभवने घराचा भक्कम दरवाजा उघडला. बाहेर भयंकर वादळ कोसळत होतं. काळोख्या रात्रीत मुसळधार पाऊस कोसळत होता. वाऱ्याचा कर्कश आवाज आणि विजेचा कडकडाट जणू आकाशात फाडत होता. त्या प्रचंड वादळाच्या साक्षीने वैभवने ललिताताईंना दरवाजाच्या बाहेर ढकलून ओढून आणलं आणि आपल्या सगळ्या ताकदीने त्यांना एक जोरदार धक्का दिला. क्षणात त्या पावसात चिखलात तोंडावर कोसळल्या. त्यांच्या तोंडून एक हंबरडा फुटला. त्यांचं डोकं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टोकदार दगडावर जाऊन आपटलं. दगड कपाळात घुसला आणि रक्ताची धार वाहायला लागली. ते रक्त पावसाच्या पाण्यात मिसळलं. त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावरून वाहू लागलं. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र केसांना लाल रंगाने माखलं होतं. चिखल आणि रक्ताने माखलेल्या ललिताताई अंधाऱ्या निर्दयी रात्रीत वेदनेने तडफडत होत्या आणि आकाशातून कोसळणारं वादळ जणू त्यांच्या आयुष्यावरच अंतिम प्रलय गीत गात होतं. ललिताताईने थरथरणाऱ्या हाताने आपल्या डोक्याला स्पर्श केला. जणू वेदना आता शरीरापुरत्या उरल्या नव्हत्या, त्या आत्म्यापर्यंत झिरपत होत्या. रांगत रांगत दरवाजाच्या चौकटीपर्यंत आल्या. बाहेर कोसळणाऱ्या पावसाने त्यांना पूर्णपणे भिजवून टाकलं होतं. तापाने होरपळलेल्या त्या देहात आता जीव उरला आहे की नाही याचाही भास होत नव्हता. चिखलाने माखलेले दोन्ही हात जोडत त्यांनी आपल्या मुलाच्या महागड्या बुटांवर रक्ताने माखलेलं कपाळ टेकवलं. त्यांचा आवाज पावसाच्या गडगडाट हरवून गेला होता, पण त्यांच्या वेदना त्या मात्र आकाशाला चिरून जाणाऱ्या होत्या. वैभव, मला बाहेर काढू नकोस रे. त्या हुंदके देत त्यांना पायांना घट्ट धरून विनवण्या करू लागल्या. मी काही खाईल, खोलीत बाहेर येणार सुद्धा नाही, काव्याच्या सावलीपासून दूर राहील, माझं तोंडही कोणाला दाखवणार नाही, पण मला अशा मुसळधार पावसात बाहेर काढू नकोस. बघ ना, बाहेर काळोख पसरला आहे, वादळ आहे, माझ्या अंगात ताप आहे, मी कुठे जाऊ रे? ह्या अवस्थेत मी मरून जाईल. वैभव, मला त्या एका कोपऱ्यात जगू दे. ज्या हाताने कधी त्याला उचलून उभं केलं होतं, त्या हाताने स्वतःच्या भुकेल्या मारून त्याच्या ताटात घास वाढला होता, तेच हात आज त्याच मुलाच्या पायाशी गळ घालत होते. कोणताही माणूस असता तर हे दृश्य पाहून त्याचं हृदय दगडासारखं वितळलं असतं, पण वैभवच्या मनात माणुसकी नावाचा अंशही उरला नव्हता. त्याने तिरस्काराने आपले पाय मागे ओढून घेतले, जणू कुठल्या घाणेरड्या किड्याने त्याला स्पर्श केला होता. त्याच्या आवाजात निर्दयतेची धार होती. मला काहीच फरक पडत नाही. तू माझ्या आयुष्यात अडथळच आहे. तू माझ्यासाठी काय केलं आहेस? आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत आणि पुन्हा इथे दिसतील तर पोलिसांना बोलावून तुला वेड्यांच्या दवाखान्यात पाठवीन. हे शब्द म्हणजे जणू तिच्या हृदयावर कोरले गेले. जखमी वार होते. क्षणात दरवाजा जोरात बंद झाला. आतून कडी लावल्याचा आवाज आला आणि बाहेरचा दिवाही विझवण्यात आला. आता उरला होता फक्त काळोख, वादळ आणि रक्ताने माखलेली एक आई, ललिताताई. त्या बंद दरवाजाला पाठ टेकून खाली बसल्या. डोक्यातून वाहणारं रक्त साडीमध्ये मिसळून जात होतं आणि पावसाची धारदार थेंब त्यांच्या देहाला जणू छिद्र विछिद्र करत होते. थरथरणाऱ्या हातांनी त्यांनी त्या दरवाजाला स्पर्श केला. जणू अजूनही त्या लाकडाच्या पलीकडे माझा मुलगा आहे अशी एक क्षीण आशा जिवंत होती. त्या रात्रभर तिथेच बसून रडत राहिल्या. पावसाचे थेंब त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहून देत होते, पण त्यांच्या अंतकरणावर कोरलेली जखम, विश्वासघाताचा तो धारदार सुरा जो त्यांच्या स्वतःच्या लेकराने त्यांच्या छातीत खुपसला होता. एका आईने आपलं संपूर्ण तारुण्य, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अर्पण केला होता, पण आज त्याच मुलाने आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि एका स्त्रीच्या मोहासाठी तिला रात्रीच्या काळोखात अक्षरशः कचऱ्यासारखं घराबाहेर फेकून दिलं होतं. त्या एका रात्रीने ललिताताईच्या आयुष्यातली आई कायमची मरून गेली होती. त्या भयंकर प्रसंगाने फक्त त्यांच्या शरीरालाच नाही तर त्यांच्या काळजालाही चिरून टाकलं होतं. सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणाने पृथ्वीला स्पर्श केला तेव्हा त्या बंद दरवाजाच्या बाहेर चिखलाने माखलेली एक 65 वर्षांची वृद्ध स्त्री बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्यांच्या डोक्यातून वाहिलेलं रक्त आता सुकून काळं पडलं होतं आणि पावसाच्या पाण्याने भिजलेले कपडे त्यांच्या अशक्त शरीराला घट्ट चिटकून राहिले होते. ललिताताईने हळूहळू डोळे उघडले. अंगभर पसरलेल्या वेदनांमुळे त्यांना हलताही येत नव्हतं.
थंडीने त्यांचं संपूर्ण शरीर गोठल्यासारखं झालं होतं. त्यांनी पुन्हा एकदा त्या भव्य दरवाजाकडे पाहिलं. एक क्षीण अशा मनात होती, कदाचित वैभव दरवाजा उघडेल. आई मला माफ कर. आता पण दरवाजा बंद होता. अगदी त्याच्या मनासारखे विवश होऊन त्यांना उठावं लागलं. पायात चप्पल नव्हती. अनवाणी पायाने त्या रस्त्यावर निघाल्या, जणू काही भान हरपलेल्या. कुठलंच ध्येय नसलेल्या पुढचं काही दिवस ललिताताईंसाठी जणू नरकच ठरलं. जी आई आपल्या मुलाच्या डब्यात नेहमी गरम चपाती आणि भाजी भरून द्यायची, आज तीच भुकेने जळत होती. उन्हाच्या तडाक्याने त्यांच्या जखमा चटके देत होत्या आणि रात्रीच्या कडाक्याच्या थंडीने त्यांच्या हाडांना कंपन होतं. त्या कचऱ्याच्या डब्याजवळ उभ्या राहून लोकांकडे पाहत असत. कोणी अर्धवट खाल्लेले बर्गर, कोणी समोसा टाकून जात असे. भूक त्यांना लाचार करत होती, हात पुढे करायला भाग पाडत होती, पण स्वाभिमान त्यांचा हात घट्ट पकडून ठेवत होता. जेव्हा भूक असह्य व्हायची तेव्हा त्या एखाद्या देवळाबाहेर रांगेत उभ्या राहत आणि प्रसाद म्हणून मिळणाऱ्या थोड्याशा खिरीवर पोटाची आग शांत करत. रात्रीसाठी देवळाच्या थंड पायऱ्या किंवा एखादा बंद दुकानाचा कट्टा हेच त्यांचं आश्रय स्थान झालं होतं. त्या आपल्या पायांना छातीशी कवटाळून झोपण्याचा प्रयत्न करत आणि आसपास फिरणारी भटकी कुत्री त्यांच्या जवळ येऊन त्यांचा वास घेत असत. 6 दिवस असेच निघून गेले. 2 दिवसात त्यांच्या पोटात अन्नाचा एक दाणाही गेला नव्हता. शरीरात उरलेली ताकद आता संपत आली होती. त्या चालता चालता डगमगत होत्या. डोकं गरगरत होतं आणि डोळ्यांसमोर हळूहळू काळोख दाटत आला होता. दुपारच्या उन्हात चालता चालता एका बस स्टँड जवळ येऊन थांबल्या. तिथे एक बाकडा रिकामा दिसत होता. फक्त 2 क्षण बसून श्वास सावरावा एवढीच त्यांची इच्छा होती. पण ज्या क्षणी त्यांनी त्या बाकाकडे पाऊल टाकलं त्या क्षणी त्यांच्या गुडघ्यांनी साथ सोडली आणि ललिताताईंनी डोकं गरगरलं. क्षणात त्या बसल्या बस स्टँडच्या पक्क्या रस्त्यावर कोसळल्या. बेशुद्ध आजूबाजूला उभे असलेले लोक वळून पाहू लागले. काहींच्या चेहऱ्यावर कुतूहल तर काहींच्या नजरेत तुच्छता होती. एखादा भिकारी नसेल, दारू प्यायची सवय असेल, कोणीतरी कुजबुजलं तर कोणी नाक मुरडत तिथून पाय काढता घेतला, पण त्या वृद्ध महिलेच्या मदतीला एकही हात पुढे आला नाही. सगळे फक्त तमाशा पाहत उभे राहिले. तेवढ्यात बस स्टँड समोरून एक लांब काळी चकचकीत कार वेगाने जात होती. त्या कारच्या मागे सीटवर टेक ग्रीन या IT कंपनीचे युवा CEO अर्जुन जगताप बसले होते. अर्जुन हा नावातलेला प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा माणूस होता, पण त्याचं मन मात्र त्याच्या बँक बॅलन्सपेक्षाही मोठं होतं. तो आपल्या लॅपटॉपवर काही महत्त्वाच्या फाईल वाचण्यात मग्न होता. इतक्यात त्याची नजर खिडकीतून बाहेर गेली आणि त्याने पाहिलं, उन्हात एक वृद्ध महिला रस्त्यावर बेशुद्ध पडली आणि सभोवताल उभे असलेले लोक फक्त तमाशा बघत आहे. गाडी थांबवावं अर्जुनने तात्काळ ड्रायव्हरला आदेश दिला. पण सर, तुमच्या मीटिंगची वेळ. ड्रायव्हर अडखळत म्हणाला. मी सांगितलं ना गाडी थांबवा. अर्जुनचा ड्रायव्हर आवाज इतका होता की ड्रायव्हरने क्षणाचा विलंब न करता ब्रेक दाबला. अर्जुनने आपल्या महागड्या सुटाची किंवा बुटाची तमान न बाळगता अक्षरशः धावत बस स्टँडकडे धाव घेतली. गर्दीला बाजूला सारत तो ललिताताईंच्या जवळ पोहोचला. तो त्याच्या शेजारी गुडघ्यावर बसला आणि त्यांच्या डोक्याला अलगद आपल्या हातात घेतला. अनोळखी स्त्रीचे चिखलाने माखलेले केस, अंगावरचा घाम यापैकी कशाची त्याला घृणा नाही वाटली. माई डोळे उघडा. त्यांनी त्यांच्या गालावर हलकेच थाप मारत हाक दिली. ललिताताईंनी शरीराचे तापमान फणफणत होते आणि त्यांची नाडी अत्यंत मंद चालली होती. अर्जुनने मान वर करून आजूबाजूच्या लोकांकडे रोखून पाहिला आणि मोठ्या आवाजात संतापाने म्हणाला, तुम्ही सगळे फक्त उभे राहून तमाशा बघत आहात. कोणीतरी ॲम्ब्युलन्सला फोन का केला नाही? त्याने एक क्षणाचा विलंब न लावता त्या अशक्त शरीराला त्याने दोन्ही हाताने अलगद उचललं आणि आपल्या कारच्या मागच्या सीटवर काळजीपूर्वक नेऊन झोपवलं. सरळ सिटी हॉस्पिटलला चला आणि शक्य तितक्या लवकर. अर्जुनने ड्रायव्हरला ठाम आदेश दिला. काही तासात ललिताताईंनी हळूहळू डोळे उघडले आणि क्षणभर त्यांना काहीच समजलं नाही. त्या रस्त्यावर नव्हत्या. समोर होतं एक स्वच्छ नीटनेटकी अगदी VIP दर्जाची हॉस्पिटलची खोली. हातात सलाईन लावलेली होती, डोक्यावर घट्ट पट्टी बांधलेली. क्षणभर त्यांना वाटलं जणू त्या स्वर्गातच आल्या. तेवढ्यात त्यांची नजर शेजारी खुर्चीवर गेली. तिथे एक तरुण शांतपणे बसला होता. अर्जुन, माई तुम्ही शुद्धीवर आलात. अर्जुनचा आवाज प्रेमळ आणि हळवा होता. चेहऱ्यावर एक गोड हसू. ललिताताई दचकल्या. त्या घाईघाईने उठण्याचा प्रयत्न करू लागल्या. अडखळत त्यांनी विचारलं, मी इथे कशी आले?
आणि तुम्ही कोण आहात? मला हॉस्पिटलमध्ये कोणी आणलं? माझ्याकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. अर्जुन लगेच उठून त्यांच्या जवळ आला. त्यांच्या खांद्यावर हलकासा हात ठेवत तो शांतपणे म्हणाला, माई तुम्ही काळजी करू नका. आधी आराम करा. पैशाची अजिबात चिंता करायची नाही आणि चिंता करू नका. मी बिल भरलं आहे. माझं नाव अर्जुन आहे. तुम्ही बस स्टँडवर बेशुद्ध पडला होता. डॉक्टर म्हणाले की तुम्ही अनेक दिवस उपाशी होता आणि तुम्हाला प्रचंड ताप होता. हे ऐकताच ललिताताईंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. एक तो मुलगा ज्याने 104 अंश ताप असतानाही त्याने घराबाहेर काढून दिलं होतं आणि एक हा अनोळखी ज्याने त्यांना रस्त्यावर उचलून इथे आणलं. जीव वाचवता वाचवता त्याने थरथरत्या हाताने अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवला. नेहमी आनंदी राहा बेटा. देव तुला या जगातलं सगळं सुख देईल. अर्जुन त्यांच्या जवळ बसला. त्यांच्या डोळ्यात काळजी होती. तो अलगद विचारू लागला, माई तुमची ही अवस्था कशी झाली? तुम्ही कुठे राहता? घरी कोण कोण आहे? तुम्हाला मुलं नाहीत? सांगा ना, मी त्यांना फोन करतो. मुलं हा शब्द कानावर पडताच ललिताताईंच्या अंतःकरणाचं एक तीव्र वेदना उसळली. क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर ती काळोखी वादळी रात्र उभी राहिली. वैभवचा तो निर्दयी चेहरा, त्याचा विश्वासघात सत्य त्यांच्या ओठांवर आलं. पण आईचं मन ह्या जगातलं सर्वात कोमल आणि कधी कधी सर्वात भाबडं मन म्हणतात ना, ते आपल्या लेकराबद्दल कधीच वाईट बोलू शकत नाही. क्षणभर त्यांनी विचार केला, जर मी ह्या मोठ्या साहेबांना सगळं खरं सांगितलं तर ते वैभव विरुद्ध पोलीस तक्रार करतील आणि मग पोलीस त्याला बेड्या घालतील. ही कल्पनाच त्यांच्या मनाला छेद देणारी होती. ललिताताईंनी डोळ्यांतील अश्रू अलगद पुसले आणि आपल्या काळजावर दगड ठेवून त्या म्हणाल्या, ह्या जगात माझं कोणीच नाही. मी तर नशिबापुढे हरले. ह्या म्हातारपणात नशिबाने मला रस्त्यावर आणून उभं केलं. थोड्या वेळ त्या मंद थांबल्या. आवाज अधिकच मंद झाला. आता फक्त एकच इच्छा आहे, देवाने लवकर मला आपल्याजवळ बोलावून घ्यावं, म्हणजे या थकलेल्या शरीराला थोडासा तरी आराम मिळेल. अर्जुन अतिशय समजूतदार स्वभावाचा होता. ललिताताईंच्या डोळ्यात दडलेलं दुःख त्याने अचूक ओळखलं होतं. त्याला स्पष्ट जाणवलं की वृद्ध माय काहीतरी मनात दाबून ठेवत आहे. अशा वेदना ज्या शब्दात व्यक्त करणंही तिच्यासाठी अशक्य होतं. ललिताताईच्या सुरकुतलेल्या ह्या चेहऱ्यात अर्जुनला आपलं स्वर्गवासी आईचं प्रतिबिंब दिसलं. तीच आई जी त्याला लहानपणी सोडून गेली होती. त्या आईने त्यांचं मन क्षणभर भरून आलं. अर्जुनने अलगदपणे ललिताताईंचा हात हातात घेतला आपल्या आणि शांतपणे ठाम आवाजात म्हणाला, माई आजपासून तुम्ही कधीही असं म्हणणार नाही की ह्या जगात तुमचं कोणी नाही. स्वतःसाठी मृत्यूची इच्छा करणं तर अजिबात नाही, कारण आज मला माझी आई परत मिळाली आहे. ललिताताईंनी आश्चर्यचकित नजरेने अर्जुनकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अविश्वास आणि आशेचा एक विलक्षण संगम उमटला होता. अर्जुन हलकासा हसत पुढे म्हणाला, मी एका मोठ्या IT कंपनीचा मालक आहे. माझ्या ऑफिसमध्ये हजारो लोक काम करतात. तिथे मला एंट्री सांभाळण्यासाठी एका विश्वासू माणसाची गरज आहे. तुम्हाला कुठलंच जड काम करावं लागणार नाही. फक्त प्रेमाने आपल्या हाताने बनवलेला चहा आणि पाणी ऑफिसमधल्या लोकांना द्यायचं आहे. राहण्यासाठी एक नीट खोली असेल, कपडे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इज्जतीने जगण्यासाठी 2 घास मिळतील. माई तुम्ही माझ्या कंपनीत काम कराल का? ह्या माई एका शब्दाने ललिताताईच्या अर्धमृत देहात जणू पुन्हा एक प्राण फंकले गेले. त्यांच्या स्वतःच्या मुलाने त्यांना ओझं समजून दूर लोटलं होतं. त्यांच्या वेळी ह्या देवदूतासारख्या तरुणाने त्यांना माई म्हणत सन्मान दिला होता. ललिताताईंच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी प्रेमाने अर्जुनच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, बेटा मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. मी काम करेल, मनापासून करेल. ललिताताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर त्या टेक ग्रीन कंपनीच्या ऑफिसमध्ये आल्या आणि काही दिवसात त्या संपूर्ण ऑफिसचा जणू आत्माच बनल्या. त्यांच्या हाताचा सुगंधी चहा पिऊन दिवसभराच्या कामामध्ये थकलेले कर्मचारी पुन्हा टवटवीत होतात. प्रत्येकाच्या ओठांवर त्यांच्यासाठी आदर होता. सगळेजण प्रेमाने त्यांना माई म्हणू लागले होते. ललिताताईंना वाटू लागलं होतं की आता उरलेलं आयुष्य असं शांत, समाधानी आणि सन्मानाने जाईल. पण नियतीने त्यांच्या वाट्याला अजून एक कठीण वळण राखून ठेवलं होतं. नशिबाचं चक्र हळूहळू फिरत होतं आणि त्यांना याची किंचितही चाऊल नव्हती की ज्या टेकग्रीन कंपनीत त्या सर्वांना प्रेमाने चहा पाजत होत्या, त्याच कंपनीत त्यांचा घमेंडी मुलगा वैभव नव्या सिनियर मॅनेजरच्या पदावर येणार होता आणि ह्या देवदूतासारख्या अर्जुनच्या हातून त्या राक्षसी वृत्ताच्या मुलाच्या पापाचा घडा फुटणार होता.
काही दिवसांपूर्वी कंपनीने एका नव्या सिनियर मॅनेजरची नियुक्ती झाली होती. तो दुसरा तिसरा कोणी नसून वैभव होता. इंटरव्ह्यूच्या वेळी त्याने अर्जुन आणि इतर डायरेक्टर समोर आपल्या आयुष्याबद्दल एक भलं मोठं खोटं रंगून सांगितलं होतं. सर, मी एका श्रीमंत घराण्यातला आहे. माझे आईवडील खूप मोठे उद्योगपती होते, पण मी लहान असताना त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला आणि मी स्वतःच्या ह्या कष्टाने इथपर्यंत पोहोचलो आहे. हे बोलताना वैभवने क्षणभर मागे वळून पाहिलं नव्हतं. त्याने स्वतःच्या जिवंत आईला जणू मृत घोषित केलं होतं. केवळ आपल्या खोट्या रुबाबासाठी लोकांनी आपल्या उच्च भ्रू समजावं म्हणून त्याने हे निर्लज्ज खोटं सांगितलं होतं. एके दिवशी कंपनीत मोठी बोर्ड मीटिंग सुरू झाली होती. देशातील नामांकित गुंतवणूकदार उपस्थित होते. अर्जुनही त्या बैठकीत होता. वैभव नेटकाच बूट सुटामध्ये इंग्रजीत प्रभावशाली प्रेझेंटेशन देत होता. स्वतःची प्रतिमा अधिक झळकवण्याचा टोकाचा प्रयत्न करत होता. मीटिंग रंगात आली असताना अर्जुनने हलकासा इशारा करत ऑफिस बॉयला सांगितलं, जा माईंना सांग सर्वांसाठी स्पेशल चहा आणि कॉफी घेऊन यायला सांग. काही क्षणात कॉन्फरन्स हॉलचा काचेचा दरवाजा अलगद उघडला आणि ललिताताई आत आल्या. त्यांच्या हातात मोठा ट्रे होता, ज्यात चहाचे कप नीट मांडलेले होते. अंगावर स्वच्छ साधी सुती साडी, डोक्यावर व्यवस्थित घेतलेला पदर, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत ममतेचं तेज होतं. त्या हळूच पुढे सरकत एक एक करून सर्वांना चहा देऊ लागल्या आणि नियतीने लिहिलेला तो क्षण नकळतपणे सगळ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी समोर उभा टाकला होता. अर्जुनला चहा दिल्यानंतर जेव्हा ललिताताई त्या नव्या सिनियर मॅनेजरकडे वळाल्या तेव्हा त्यांच्या पायांची जणू साथ सोडली. त्या जागच्या जागी थबकल्या. त्यांच्या हातातला ट्रे हलकेच थरथरू लागला. समोर वैभव बसलेला होता. त्यांचं रक्त त्यांच्या काळजाचा तुकडा. तब्बल 6 महिन्यानंतर त्या आपल्या मुलाला पाहत होत्या. त्या क्षणी आईचं मन सगळं विसरलं. तोच मुलगा ज्याने त्यांना काळोख्या रात्री मुसळधार पावसात घराबाहेर हकलून ढकलून दिलं होतं, ते सगळं जणू एका क्षणात पुसलं गेलं. आईची ममता त्या मीटिंग रूमच्या औपचारिकतेपेक्षा, त्या ठिकाणच्या रुबाबापेक्षा कितीतरी मोठी ठरली. ललिताताईंच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर ओसळला. त्यांच्या थरथरणाऱ्या ओठांतून वेदनेने भरलेले पण प्रेमाने ओथंबलेला आवाज बाहेर पडला, वैभव. माझा मुलगा. त्या क्षणी त्यांच्या हातातून स्टीलचा ट्रे निसटला. गरम चहा फरशीवर सांडला. कपाचे तुकडे सगळीकडे विखुरले आणि संपूर्ण कॉन्फरन्स रूममध्ये पिन ड्रॉय शांतता पसरली. उपस्थित सगळे लोक अवाक होऊन माईकडे पाहू लागले. तो आवाज वैभवच्या कानावर पडताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. कपालावर घामाच्या धारा फुटल्या. त्याने हळूच वळून पाहिलं. त्याची ती साधी गावंढळ भिकारी सारखी दिसणारी आई त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या बॉस आणि इन्व्हेस्टर समोर उभी होती. त्याचा श्वास अडकला आणि त्याला आठवलं ते भयंकर खोटं जे त्याने अर्जुन समोर सांगितलं होतं की त्याने त्याचे आईवडील मरण पावले आहेत. जर या बाईंना कळालं की ही चहा देणारी बाई माझी आई आहे तर त्या विचारणारे त्यांच्या मनात भीतीचं वादळ उठलं. त्यांची प्रतिष्ठा, खोटा दर्जा सगळं क्षणात कोसळणारं होतं. क्षणभर त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण पुढच्या क्षणी त्या भीतीची जागा निर्दयपणे, नीचपणे आणि अहंकाराने घेतली. ललिताताई रडत होत्या. त्यांच्या जवळ आल्या. त्यांनी थरथरणारा हात पुढे करत आपल्या गालाला स्पर्श करायचा प्रयत्न केला. वैभव बेटा, तू कसा आहेस? मी तुला किती शोधलं. पण आईचा तो हात मुलाच्या गालाला स्पर्श करण्याआधीच वैभवने जोरात झटकला. झटका देत त्यांचा हात दूर ढकलला. खबरदार, मला हात लावला तर. तो इतक्या जोरात ओरडला की संपूर्ण हॉल दणाणून गेला. ललिताताई स्तब्ध झाल्या. काय झालं वैभव? तू माझा मुलगा आहेस. मी तुझी आई आहे. कोणता मुलगा? कोणाची आई? वैभव दात ओठ खात सगळ्यांसमोर आपल्या जन्मदाती आईवर ओरडू लागला. ए म्हातारे, तुझ्या लायकीत राहा. आणि मी घातलेला हा सूट पाहिलास का? याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. तुझं धाडस कसं झालं मला तुझा मुलगा म्हणायचं? ललिताताईंना वाटलं जणू कोणीतरी त्यांच्या काळजात खंजीर खुपसला. वैभव, तू मला ओळखत नाहीस. मी तुझी आई आहे. तोंड बंद कर. वैभव आपली सगळी मर्यादा ओलांडत गरजला. बघा या बाईकडे. मला वाटतं यांचं डोकं फिरलं आहे. कुठून असे लोक येतात. माझे आई वडील तर मी लहान असतानाच मरण पावले आहेत. ही भिकारी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. तिला लगेच बाहेर काढा असं म्हणत तो ऑफिस बॉयला हाका मारू लागला आणि त्या क्षणी ललिताताईंच्या हृदयाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले.
त्यांनी जन्म दिला, आपल्या रक्ताच्या मासाने वाढवलं. त्याच मुलाने इतक्या लोकांसमोर त्यांच्या मातृत्वाला भिकारी आणि ब्लॅकमेल ठरवलं होतं. वैभव, मी भिकारी नाही, तू माझ्या रक्ताचा, माझ्या काळजाचा तुकडा आहेस. इतकंच बोलता बोलता ललिताताईंचा आवाज गैवरला आणि त्या मोठ्याने निरडून लागल्या. त्यांच्या त्या हंबरड्यात एका आईच्या तुटलेल्या हृदयाची सगळी वेदना दाटून आली होती. वैभवचा अहंकार इतका आंधळा झाला होता की त्याने आजूबाजूचं भान हरपलं. त्याने आपल्या त्या वृद्ध आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि निर्दयीपणे मोठा धक्का देत ओरडला, इथून बाहेर हो. ह्या बाईचं डोकं ठिकाण्यावर नाही. ललिताताई ते अशक्त शरीर त्या झटक्यात तग धरू शकलं नाही. त्या मागे कोसळल्या आणि त्यांचं डोकं मीटिंग रूम मधल्या काचेच्या टेबलावर जोरात आपटलं. क्षणात त्यांच्या कपाळातून रक्त वाहू लागलं. त्या जमिनीवरती पडून वेदनेने विळखत होत्या. संपूर्ण हॉल सुन्न झाला. कोणालाच समजत नव्हतं हे नेमकं काय घडतंय. आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी वैभव मात्र आपली टाय नीट करत गर्वाने उभा होता, जणू काही एखादं त्याने पराक्रमाचं कामच केलं होतं. तेवढ्यात हॉलच्या दुसऱ्या टोकातून एक भेदक संतप्त आवाज घुमला. वैभव, तो आवाज अर्जुनचा होता. अर्जुनचे डोळे संतापाने लाल झाले होते. त्याने आपल्या खुर्चीला जोरात लाथ मारली आणि मोठ्या मोठ्या पावलाने वैभवकडे झेपावला. वैभव काहीतरी सफाई देत म्हणू लागला, सर, ही बाई वेडी झाली आहे. पण त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच एक जबरदस्त डाकासारखा आवाज हॉलमध्ये घुमला. अर्जुनने आपल्या सगळ्या ताकदीने वैभवच्या थोबाडीस चपराक दिली होती. त्या झटकाने वैभव हवेतच फिरला आणि सरळ खाली त्या फुटलेल्या चहाच्या कपांच्या तुकड्यांमध्ये कोसळला. त्याच्या ओठांतून रक्त वाहू लागलं. चष्मा खाली पडून तुकडे तुकडे झाले. सर, तुम्ही माझ्यावर हात उचलला, तो अडखळत सुजलेल्या गालावर हात ठेवत म्हणाला. क्षणाचा विलंब न लावता अर्जुनने त्याची कॉलर पकडली आणि त्याला ओढत उभं केलं. अर्जुनच्या कपाळावर नसा रागाने ताणल्या गेल्या होत्या. आवाजात वाघासारखी गर्जना होती. काय म्हणालास तू? तुझी लायकी आहे का हे बोलण्याची? तो संतापाने पुढे म्हणाला. लायकी तर तुझी नाही, निर्लज्ज माणसा. तुझ्या ज्या महिलेला धक्का दिलास ती वेडी किंवा भिकारी नाही, ती तुझी आई आहे. हे ऐकताच वैभवच्या पायाखालची जमीन सरकली. सर, तुम्हाला कसं समजलं? त्याचा आवाज थरथरू लागला. अर्जुनने पुन्हा एक जबरदस्त चपराक मारत त्याला खाली पाडलं. यानंतर तो क्षणभर न थांबता ललिताताईंकडे धावला. त्यांच्या जवळ गुडघ्यांवर बसला. आपल्या खिशातून रुमाल काढून त्याने त्यांच्या कपाळावरून वाहणारं रक्त अलगद पुसायला सुरुवात केली. त्या स्पर्शात आदर होता, ममत्व होतं आणि एक जिव्हाळाही होता. क्षणभरानंतर अर्जुन उभा राहिला. त्याचा चेहरा अजूनही संतापाने, रागाने ताठ होता. संपूर्ण हॉलमध्ये पसरलेली शांतता, सगळ्यांच्या नजरा आता त्याच्याकडे लागल्या होत्या आणि त्या सगळ्यांसमोर अर्जुनने ते दडलेलं रहस्य उघड करण्यासाठी आपले ओठ उघडले. हा निर्लज्ज माणूस मला सांगत आहे की हा मोठ्या घराण्यातला आहे आणि याचे आई वडील मृत आहेत. पण जेव्हा हा माझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी आला होता तेव्हाच मी याचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं होतं. त्याच दिवशी मला कळालं होतं की याची आई जिवंत आहे आणि त्यांचं नाव ललिता देवी आहे. अर्जुनने रोषाने वैभवकडे बोट दाखवत हे शब्द उच्चारले. मला जेव्हा माहीत नव्हतं की माई म्हणजे ललिता देवी आहे, पण आज जेव्हा माईने तुला वैभव म्हणून हाक मारली तेव्हाच सगळं स्पष्ट झालं. आणि तू काय म्हणालास की ही बाई माझी आई असू शकत नाही? अरे मूर्ख माणसा. अर्जुनचा आवाज आता संतापाने थरथरत होता. या स्त्रीने 20 वर्ष लोकांच्या घरात कामं केले, फक्त तू सूट घालू शकशील म्हणून. तुझ्या आईने हात आज खरबरीत झाले आहेत कारण तुझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी तिने दुसऱ्यांच्या घरात भांडी घासली आहेत. वैभव आता मान खाली घालू उभा राहिला होता. लाजेने त्याचं अस्तित्व जणू विरघळून गेलं होतं. मीटिंगसाठी जमलेले लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहत होते. काही जण तर उघडपणे त्याचा निषेध करत होते. अर्जुनचा संताप शिगेला पोहोचला. तो ताडकन वैभवकडे गेला आणि कठोर स्वरात म्हणाला, ज्या माणसा स्वतःला जन्म देणाऱ्या आईला सर्वांसमोर स्वीकारण्याची हिंमत नाही, लाज वाटते, तो या कंपनीसाठी, आपल्या बॉससाठी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही. जो आपल्या आईचा होऊ शकला नाही तो दुसऱ्यांचा कधीच होऊ शकत नाही. हे शब्द ऐकताच वैभव कोसळला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याचा सगळा दिखावा, त्याचा गर्व क्षणात चुरडला होता. सर,
सर मला माफ करा, मी घाबरलो होतो. लोक काय म्हणतील तो रडत होता. अर्जुनच्या पायावर पडला, पण अर्जुनने संतापाने त्याला दूर लोटलं. लोक काय म्हणतील? अरे आज लोक हेच म्हणत आहे की तू ह्या धर्तीवर ओझं आहेस, एक जिवंत कलंक आहेस. क्षणात अर्जुनने आपल्या सेक्रेटरीला बोलवलं, सेक्युरिटी गार्डला हाक मारली आणि कठोर आदेश दिला, ह्या माणसाला इथून लगेच बाहेर काढा, धक्के मारून, आणि याचं नाव सगळ्या IT कंपनीमध्ये ब्लॅकलिस्टमध्ये टाका. आजपासून याला कोणत्याही कंपनीत साधं झाडू मारायला सुद्धा काम सुद्धा मिळणार नाही. सर प्लीज, माझं करिअर उद्ध्वस्त होईल. वैभव हाताश स्वरात विनंत्या करू लागला. आई तू सांग ना सरांना, प्लीज आई तू सांग, मला वाचव. ज्या क्षणी स्वतःची नोकरी हातातून निष्ठत होती त्याच क्षणी त्या आपल्या आईची आठवण झाली. हीच त्या नात्याची कडू विडंबना होती. ललिताताई ज्या आजपर्यंत अश्रूमध्ये भिजल्या होत्या, त्यांनी थरथरत्या हाताने अर्जुनचा हात पकडला आणि मृद करुण स्वरात म्हणाले, बेटा त्याला जाऊ दे, त्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस. अर्जुन क्षणभर स्तब्ध झाला. त्याने त्यांच्या दोन्ही हातांनी अलगद उचलून आपल्या डोळ्यांशी लावलं. त्यांचा आवाज दाटून आला, माई तुम्हाला अजूनही याची काळजी वाटते? ज्याने तुम्हाला जिवंतपणे मरायला सोडलं त्याच्यासाठी तुमचं हृदय अजूनही व्याकुळ होते. तुम्ही तर दगडासारख्या कठोर व्हायला हव्या होत्या. इतक्यात सेक्युरिटी गार्डने आत आले, वैभवच्या कॉलरला धरलं. वैभव रडत ओरडत होता, पण कोणाच्याही मनात त्याच्यासाठी दया उरली नव्हती. क्षणात त्याला ओढत धक्के मारत ऑफिसच्या बाहेर काढण्यात आलं. त्याचा सारा रुबाब, त्याची बनावट, प्रतिष्ठा, सगळं काही त्या क्षणात विरघळून गेलं, जणू एखाद्या चहाच्या कपात सांडलेल्या पाण्यासारखं. मीटिंग रूम आता शांत झाली होती. काही वेळापूर्वी तिथे तणाव ओसंडत होता, तिथे आता एक गूढ शांतता पसरली होती. अर्जुनने ललिताताईंना हळुवारपणे त्या खुर्चीवर बसवलं, ज्या खुर्चीवर काही क्षणापूर्वी वैभव बसला होता, आणि मग त्याने त्यांच्या पायाशी आपलं मस्तक टेकवलं. त्याचा आवाज आता आतून तुटला, माई मी जेव्हा फक्त 5 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईचं निधन झालं. मला कधीच मायेचा, आईचा स्पर्श मिळाला नाही. आयुष्यभर त्या रिकामेपणाने मला पोखरत ठेवलं. पण आज जेव्हा तुमच्या डोळ्यातलं ते निर्लज्ज माणसासाठी अश्रू आले तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली. त्या मायेची, त्या निस्वार्थ प्रेमाची जाणीव झाली. तो क्षणभर थांबला आणि मग ठाम आवाजात म्हणाला, आजपासून तुम्ही या कंपनीत काम करणार नाही. आजपासून तुम्ही अर्जुनची आई आहात. ही कंपनी माझी आहे आणि आजपासून तुम्ही या कंपनीच्या मालकीनबाई आहात. ललिताताई अजूनही अश्रूंमध्ये भिजल्या होत्या. त्यांनी हळुवारपणे अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवला, जणू त्या स्पर्शात साऱ्या मायेचं आकाश सामावलं होतं. नशिबाने त्यांना असा मुलगा दिला होता ज्याला त्यांनी जन्म दिला नव्हता, पण जो त्यांच्या रक्ताच्या मुलापेक्षाही कितीतरी पटीने अधिक मोलाचा, अधिक जिव्हाळ्याचा ठरला होता. दुसरीकडे वैभवचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. त्याचं करिअर पूर्णपणे कोसळलं. आणि जेव्हा त्याची पत्नी काव्याला हे समजलं की वैभवची नोकरी गेली आणि त्याचं नाव ब्लॅकलिस्टला गेलं आहे, तेव्हा आणि त्याच दिवशी तिने त्याच्याशी असलेलं नातंही संपवलं. आता घरातील सगळा पैसा घेऊन ती त्याला सोडून कायमची निघून गेली आणि काही वेळातच घटस्फोटाची नोटीसही त्याच्या हातात आली. क्षणात वैभव रस्त्यावर आला. ज्या आईला त्याने कधी काळी मुसळधार पावसात निर्दयीपणे घराबाहेर काढलं होतं, ज्या बायकोसाठी आज तोच स्वतः त्याच पावसात देवळाच्या बाहेर पायऱ्यांवर बसून भीक मागायला मजबूर झाला होता. नियतीने जणू त्याच्या कर्माची परतफेड त्याच्याच हाती दिली होती. आई वडील हे त्याच मुळाचे असतात जे झाडाला हिरवगार जिवंत ठेवतात. पण जर एखादं पान गर्वाने त्या मुळापासून तुटून गेलं तर ते काही काळ हवेत उडतं, भिरभिरतं, पण शेवटी त्याच शेवट कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतं. माणूस आपल्या महागड्या कपड्यांनी किंवा बँकेतील पैशांनी मोठा होत नाही. तो मोठा होतो आपल्या संस्काराने, आपल्या वागणुकीने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईवडिलांनी दिलेल्या मान सन्मानाने. जो आपल्या आईला जगासमोर मान खाली घालायला भाग पाडतो, निसर्ग त्याची मान कायमची झुकवून टाकतो, अशा प्रकारे की पुन्हा तो कधीही उंचावू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.